तळोजा कारागृह ते मुंब्रा बायपास। अवघ्या 45 मिनिटांचा प्रवास। अक्षयने पोलिसांचं पिस्तूल खेचून पोलिसांवरच केला गोळीबार। पोलिसांनी संरक्षणार्थ झाडलेल्या गोळीनं अक्षय शिंदे ठार। चकमकीत मृत्यू, प्री प्लॅन एन्काउंटर की आणखी काही? एन्काउंटर केलेल्या पीआय संजय शिंदेनी सांगितला त्या 45 मिनिटांचा थरार। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला तळोजामधून ठाण्याला घेऊन जाताना त्याचा एन्काउंटर झाला। तळोजा कारागृह ते मुंब्रा बायपास हा अवघ्या 45 मिनिटांचा प्रवास। पण याच प्रवासात सगळी चक्र फिरली। याच 45 मिनिटांनंतर अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्याची बातमी आली। या 45 मिनिटाच्या प्रवासात पोलीस व्हॅनमध्ये नेमकं काय घडलं? अक्षयने पोलिसांना दिलेली धमकी ते अक्षयचा एन्काउंटर। पाहूया एन्काउंटर करणाऱ्या पोलीस निरीक्षक संजय शिंदेनी सांगितलेला त्या 45 मिनिटाचा संपूर्ण थरार। आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणाऱ्या पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी आपला जबाब नोंदवला। याच जबाबात त्यांनी तळोजा कारागृह ते मुंब्रा बायपास या रोडवर पोलीस व्हॅनमध्ये अक्षय शिंदे आणि पोलिसांमध्ये नेमकं काय झालं याचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला। याच घटनाक्रमानुसार 5:30 वाजता आरोपी अक्षय शिंदेला घेऊन पोलिसांचं पथक ठाण्याकडे रवाना झालं। त्यावेळी पोलीस निरीक्षक संजय शिंदे हे ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसले होते। पण आरोपी अक्षय बरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि आणखी 2 अंमलदार हे व्हॅनमध्ये मागे बसले होते। अक्षयला ठाण्याच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या या पोलीस व्हॅनमध्ये आत्तापर्यंत सर्व काही नॉर्मल सुरू होतं। मात्र ही व्हॅन शीळडायघर पोलीस ठाण्याच्या जवळ येताच मागे बसलेला सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरेंनी संजय शिंदेंना फोन केला आणि इथूनच सुरू झाला एन्काउंटरचा थरार। निलेश मोरे यांनी फोनवर अक्षय मागे बसलेल्या पोलिसांना तुम्ही मला कुठे घेऊन जात आहात, मी काय केलं असे प्रश्न विचारत पोलिसांना शिवीगाळ करत असल्याचं सांगितलं। त्यावर संजय शिंदे यांनी व्हॅन थांबवली आणि ते स्वतः अक्षयबरोबर मागे जाऊन बसले। त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला। काही क्षणात 6:15च्या सुमारास ही व्हॅन मुंब्र्यातील मुंब्रा देवीच्या पायथ्याशी पोहोचली आणि अक्षय निलेश मोरे यांच्या कमरेला लावलेलं पिस्तूल रागाच्या भरात खेचू लागला। व्हॅनमधील सगळ्या पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी तो मला जाऊ द्या असं जोरजोरात ओरडत होता। या सगळ्या गडबडीत निलेश मोरे यांची सर्व्हिस रिव्हॉल्वर ट्रिगर झाली आणि मोरेंच्या मांडीत गोळी लागली। त्यावेळी अक्षयने पिस्तूल काढून हातात घेतली आणि आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत त्याने संजय शिंदे आणि हरीश तावडे यांच्यावर 2 गोळ्या झाडल्या। या दोघांनीही गोळ्या चुकवल्या। अक्षयचा तो संताप आणि आक्रमक रूप पाहून पोलीसही चक्रावले आणि अक्षयने पोलिसांवर आणखी गोळ्या झाडण्याच्या आधीच संजय शिंदेंनी त्याच्यावर गोळी झाडली आणि याच गोळीनं अक्षयला संपवलं। अक्षय खाली पडला। त्याला तात्काळ जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याआधीच अक्षयचा मृत्यू झाला होता। अक्षयचं पोलिसांची पिस्तूल खेचणं, पोलिसांना धमकी देणं, पोलिसांवर गोळीबार करणं आणि त्यानंतर त्याचा एन्काउंटर होणं हा संपूर्ण घटनाक्रम केवळ 20 ते 25 मिनिटात झाला। आता आपण स्वसंरक्षणार्थ गोळी झाडल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। मात्र या सगळ्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या कमरेला लोड केलेली पिस्तूल का होती, पोलिसांची सर्व्हिस रिव्हॉल्वर कशी चालवायची हे अक्षयला कसं माहित होतं, मागे बसलेल्या 4 पोलिसांना एकट्या अक्षयला रोखणं इतकं कठीण का झालं, त्याचबरोबर अक्षयने मारलेल्या गोळ्या पोलीस चुकवतात, मात्र पोलिसांनी मारलेली एकच गोळी अक्षयच्या चेहऱ्यावर लागते ती कशी, आणि इतक्या छोट्या पोलीस व्हॅन मध्ये इतका भयानक प्रकार घडतोच कसा, असे अनेक प्रश्न आता उपस्थित झालेत आणि याच प्रश्नांची उत्तरं मिळतात का याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलंय। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। तो ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना।
Manikchand Oxyrich, proudly Indian. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.